नमस्कार, गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार आणि मला आज 2 कामं आहेत. एक तर ती मेहंदी भिजवली ती लावायची आणि उद्या म्हणजे शुक्रवारी शिवाच्या शाळेत आहे ग्रीन डे सेलिब्रेशन. तर त्यासाठी त्याला काहीतरी व्हेजिटेबल किंवा फ्रूट वगैरे असं काहीतरी बनवून पाठवायचं आहे आणि ग्रीन ड्रेस घालायचा आहे. एकतर काहीतरी बनवून पाठवायचं आहे किंवा मग नुसता ग्रीन ड्रेस तरी घालून पाठवायचं आहे. तर मी विचार केला आहे की काहीतरी त्याच्यासाठी करूया. तर त्यासाठी मला तयारी करायची. तर पहिल्यांदा मी जेवण आवरून घेते कारण त्याच्यानंतर मला शिवाचं आवरायचं असतं. आणि ही छोटीशी चपाती बनवली शिवाच्या डब्यात द्यायला, म्हणजे त्याने संपवलं की त्याला डबा संपवल्यासारखं वाटतं. इकडे बघ, इकडे बघ. ऐ नाटकी स्वेटर घातलाय, थंडी असते बरं झालं. आणि त्याची तयारी करून दिली. तो शाळेत गेला. राम त्याला सोडतात आणि नंतर ते ऑफिसला जातात. आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं करायला घेते. आणि कामं आवरून नंतर माझं आवरेपर्यंत शिवाला आणायला जायचं टाईम होतं. आणि येताना आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तिथे आम्हाला ही मांजर दिसली. बघ कशी बसली झाडावर. तिला भीती वाटते का बघ. फांदीवर बसली एका नुसती. नाही कशी उतरायचीस ग. आंघोळ करते है ना. बिल्ली नाही, मांजर. कुठे गेली. तू काय बोलला मला. कशी उतरणार ती. बघ कशी उतरते. कुठे गेली दिसते का. दिसली का. मी बघ बसली कशी उतरणार. चढली म्हणजे तिला उतरायला येतं. आणि येताना मग शिवाच्या शाळेतलं जे सेलिब्रेशन होतं त्यासाठीचं सामान मी घेऊन आले. त्यानंतर जेवलो, झोपलो आणि नंतर मग संध्याकाळची दिवाबत्ती असं रुटीन आमचं चालू. क्वेश्चन मार्क करून दिलाय तर माझ्या लक्षात लावायचं. स्टार छान म्हणजे पोरग्याने. वाव, माझं पिलू छान केलं केलं है ना.
इथं का नाही तुला काय नाही? तिथे राहिलं त्यांना लावायचं मग. जेवण वगैरे लवकर बनवून घेतलं मी आज, कारण मला शिवाचा अभ्यास घ्यायचा होता. त्याच्यानंतर मला ते सेलिब्रेशनचं बनवायचं सुद्धा होतं. नंतर मला मेहंदी लावायची होती, त्यामुळे मग मी माझी पटपट कामावरून घेतली आणि शिवाचा अभ्यास घ्यायला बसले. अभ्यास खूप छान इंटरेस्ट घेऊन करतो तो. एकतर शाळेतनं आलं की कधी करतोय असं होत असतं त्याला, त्यामुळे त्याला शिकवायला पण मजा येते. आणि त्याचा अभ्यास झाला त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवसाचं त्याचं तयारी करायला घेतली. तर ते मी ड्रॉईंग काढत होते, तर ते मी काय काढते ते मी उद्या दाखवेन. आणि त्यानंतर मी मेहंदी लावायला घेतली. तर त्यात मी अंडं, दही आणि तेल टाकलं लावायच्या वेळेस, आणि केस व्यवस्थित विंचरून घेतली. पूर्ण गुंता काढून घेतला त्यातला, कारण मेहंदी लावताना परत गुंता होतो आणि एकदा मेहंदी हाताला लागली की तो गुंता निघता निघत नाही. केस तुटतात, लसतात, काय प्रश्न पडला आणि तुला? केस लसतात म्हणून तर त्यात मी तेल टाकते. कशी बघते बघ. आपल्या कामाचं नाही, जावं आपण. आणि अशी मी मेहंदी लावते तेव्हापासून माझ्या केसांची वाढ खूप छान झाली आहे, शाईन वगैरे आली आणि खूप छान केस झाले. त्यामुळे मी मेहंदी 6 महिन्यातनं एकदा लावते, पण अशी लावते. नुसती मेहंदी लावली की एकदम केस ड्राय होऊन जातात. तर हे सगळं मिक्स केले की छान होतात केस. वडी काय झालंय? एकदा जवळून बघते, एकदा लांबून बघते. काय काय झालं? झोप आली का? झोप आली काय होत आहे? कशी बघते? आणि मी घरीच तेलसुद्धा बनवून ठेवले, त्यामुळे सुद्धा आणि छान झालेत केस. तर अशी एक एक बट घेऊन त्याला व्यवस्थित विंचरून मग मी मेहंदी लावते. पुढून थोडी आणि मागून, आणि नंतर पूर्ण बटाला लावून मग ते गोल करून ठेवते. मध्ये पहिल्या बटीला गाठ मारली आणि त्यानंतर त्याच्या बाजूने अशी एक एक बट घेऊन मी लावते. आणि मेहंदी लावून झाल्यानंतर एक प्लॅस्टिकची पिशवी अशी त्याच्यावर लावते, जेणेकरून ते हलू नये. कारण मी रात्रभर मेहंदी ठेवणार होते आणि रात्रीचीच लावते आणि सकाळी धुते. त्यामुळे मग मी अशा प्रकारे प्लॅस्टिक लावते, आणि शिवाला पण मग तसंच करायचं होतं माझं बघून. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.